दोन पॉवर प्लेची षटकं असतील. पहिल्या षटकामध्ये 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर आहे. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, भिजला तर चेंडू नवीन देण्यात येईल. प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू बीमरसाठी असेल. याची दक्षता प्रत्येक टीमनं घ्यायची आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आणि उर्वरित जर पंचांना काही अडथळा आलेच तर पंच थर्ड अंपायर रेफर करू शकतात. तर सर्वांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आज ज्यांच्या समवेत समालोचन करतो आमचे महागुरु MD गडगे सर, त्यानंतर आमचे मित्र वैभव भोपी हे देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील आजच्या दिवसामध्ये करूया स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसले ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि आमच्या समवेत या स्पर्धेशी जोडले गेले आहेत त्या सर्वांचं फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनी अंतर्गत आपण करूया सहर्ष हार्दिक स्वागत. एक लोकोत्तर वाहिनी सातत्यानं आपल्या विभागामध्ये कार्यरत असणारी ही वाहिनी केवळ आपल्या विभागापुरती मर्यादित नाही आहे, तर आज मी म्हणेन अनेक राज्यांमध्ये जाऊन देखील ही वाहिनी सातत्यानं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपले 2 ऑफिशियल पंच सन्माननीय कुशेंद्रचंद मातेसाहेब कुटारी यांच्या वतीने स्पर्धेला 1001 रुपयाचं देणगी स्वरूपामध्ये सहकार्य त्यांचा मनपूर्वक आभार. खेळ स्टार्ट. यस, कम ऑन, लेट्स प्ले. 3-2-1 सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मोहन भोईर आणि साथीनं फलंदाज राजेश भोईर. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, अप्रतिम डिलिव्हरी. ऋषी पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कॉम्बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करत असताना ऋषीला आपण पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय आणि डॉट चेंडूनं या स्पर्धेची सुरुवात ऋषीकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांच्या भूमिकेत आपण रमेश म्हात्रे सरांना पाहतोय. तर हा चेंडू यस लेगस्टिकच्या बाहेर पंचांकडनं व्हाईट बॉलची खूण अतिरिक्त धावेनं संघाचं अकाउंट ओपन झालंय. अगदी आजचा हा शुभ दिवस. खरं तर आज श्री दत्तगुरु जयंती आणि त्या जयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक शुभ दिनी खरं तर या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि फर्स्ट विकेट डाऊन. मोठा धक्का तुर्भे संघाला. मोहन भोईरला मात्र परतावं लागेल. वैयक्तिक 0 तर सांघिक 1 या आकड्यावरती हा पहिला धक्का. सकाळच्या सत्रामध्ये अगदी जर आपण विचार केला तर मनाला प्रफुल्लित करणारे गीत त्यांच्या माध्यमातून सातत्यानं ऐकायला मिळत आहेत. ओम साई डीजे आमचे सागर या ठिकाणी आहेत. हॅलो, नवीन फलंदाज प्रज्वल पाटील मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी. एकमात्र स्वैर चेंडू हाताळलाय ऋषीनं. त्या व्यतिरिक्त जर आपण उर्वरित 3 चेंडू पाहिले तर अप्रतिम त्यांनी डिलिव्हर केलेत. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर स्वैर, त्यानंतर विकेट आणि पुन्हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पॉवर प्लेमध्ये अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका. ऑन साईडला अगदी चेंडूला टर्न करण्यात आला होता. मिड विकेट आणि खाऊ कॉर्नरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सीमालगत पाहतो. ती चेंडू फील्ड होईल तोपर्यंत बॅटच्या साह्यानं ही पहिली धाव गावदेवी तुर्भे टीमसाठी प्रज्वलच्या माध्यमातून. 2 धावा धावफलकावरती. राजेश भोईर आणि प्रज्वल पाटील ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तर एका बाजूनं अटॅकिंग गोलंदाजी करत असताना सुरुवातीलाच दमदार आपल्याला गोलंदाजीचा मुजारा पाहायला मिळतो तो ऋषीकडनं. पॉवर सर्कलमध्ये अप्रतिम गोलंदाजी. चांगला चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू मागे निघून जाईल. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव इथे एकवटली जाईल. पॉवर प्लेमध्ये नेहमीच आपण मोठी धावसंख्या फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने पाहतो, परंतु इथे गोलंदाजी अचूक टप्पा आणि अचूक दिशेवरती झाली आहे. त्या कारणास्तव फलंदाजांना मात्र जखडून ठेवलाय.
इथे देखील चांगला चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे, चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत अवधी होता, एक धाव कंप्लीट होईल. षटक कंप्लीट झालं, एका षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि एका षटकाखेरीस धावसंख्या धावपळकावरती 1 गडी बाद 4 धावा. तर स्पर्धा खऱ्या अर्थाने चैतन्येश्वर क्रिकेट संघाच्या वतीने मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि या स्पर्धेकरता व्यासपीठावर उपस्थित असणारे राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो असे सन्माननीय मुरलीधर शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने स्पर्धेला 2501 रुपयाचं देणगीया स्वरूपात त्याही सहकार्य केल्याबद्दल चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्या वतीने मुरलीधर शेठ म्हात्रे साहेब आपलं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. हॅलो. नक्कीच महागुरु जर विचार केला कोणतीही स्पर्धा किंवा कोणताही उपक्रम जेव्हा आपण राबवतो तेव्हा मात्र दानशूर दाते हे खूप महत्त्वाचे असतात, कारण की स्पर्धा त्यांच्या व्यतिरिक्त पूर्ण होणं शक्य नाही आहे. खरं तर आर्थिक सहाय्यानं एक यशस्वी स्पर्धा पार होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारीचं हे वैशिष्ट्य आहे, नेहमीच एक यशस्वी स्पर्धा, अगदी दैदिप्यमान स्पर्धा त्यांच्या माध्यमातून नेहमी आपण पाहत असतो. अतिशय सुंदर हे क्रीडांगण, तितकीच देखणी खेळपट्टी देखील आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मेहनत आयोजनकर्त्यांनी घेतले. आयोजनकर्त्यांच्या भूमिकेत आपण जयेशला पाहतो, त्यानंतर निलेश म्हात्रे असतील, मयूर म्हात्रे असतील, विशाल म्हात्रे आहेत, जितेश म्हात्रे आहेत, अनेकांची मेहनत आहे. पूर्णतः चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी खरं तर ह्यांच्या अथक मेहनतीनं एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पार होताना पाहायला मिळेल ह्यात शंका नाही आहे. एका षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 4. पिटूचं दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती जीवन पाटील आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू चांगला होता, सिली मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, स्वतः गोलंदाज चेंडू उचलेल तोपर्यंत पुन्हा सिंगल, फक्त सिंगल वरती लक्ष केंद्रित केलंय आतापर्यंत नवदेव तुर्वे टीमनं. परंतु 5 षटकामध्ये किमान 50+ धावसंख्या या खेळपट्टीवरती बनवणं अनिवार्य आहे, कारण की फास्ट आउटफील्ड आहे या क्रीडांगणाची आणि चहूबाजूनं अगदी समांतर हे मैदान पाहायला मिळतं. फुलटॉस चेंडू, प्रहार तर केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. राजेश भोईरचा हा दमदार षटकार. मागील 2-3 वर्षामध्ये अप्रतिम क्रिकेट कारकीर्द गाजवणारा हा खेळाडू आहे. नेहमीच या खेळाडूवरती दारोमदार सातत्यानं गावदेवी तुर्वेची आपण पाहतो. दरम्यान हा चेंडू अप्रतिम फटका, अगदी इनफिल्डला बीट करून जो शॉट कव्हर तैनात होता त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं डीप कव्हरला, सीमारेषा पार. षटकारानंतरचा हा खणखणीत असा चौकार. त्याची भरपाई करायची आहे हा मनसुबा आता सध्याच्या घडीला राजेश भोईरचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू, यॉर्कलिनचं ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो ते हाताळण्यात आलं होतं जीवनकडनं, कारण की सुरुवातीलाच त्याच्या विरोधात अटॅक करण्याचा प्रयत्न केला तो राजेशनं आणि त्याच्यामध्ये सफलता देखील त्याला प्राप्त झाली होती. एक षटकार त्यानं ठोकला आणि त्यानंतर चौकार. एकंदरीत जर धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. स्क्वेअर कट करायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, 1 मोर डॉट. खरं तर हे बॅटल खूप चांगलं रंगलंय. सुरुवातीला 2 चेंडूवरती प्रहार आपण पाहिले, त्यानंतर कमबॅक करत असताना 2 चेंडू डॉट देखील पाहायला मिळतात ते जीवन पाटीलकडनं. षटकातील अंतिम चेंडू आहे, चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका आपल्याला पाहायला मिळतो अगदी स्क्रीनच्या समोर, स्टेट ऑन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. या षटकातील हा दुसरा चौकार राजेशकडनं.
आयोजकांच्या वतीनं आहे, याची दक्षता घ्यायची आहे. अंपायर देखील सातत्यानं ऑन करतायत. जर सातत्यानं इतका वेळ जर खर्च झाला तर कदाचित आपल्याला दंडित करण्यात येईल अशी पंचांची देखील अगदी स्ट्रिक्ट सूचना आपण पाहतोय. यस, कारण 3 षटकानंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक आपण करतो तेव्हा एक छोटीशी टीम मिटिंग आपण करू शकता, परंतु प्रत्येक षटकानंतर जर अशी टीम मिटिंग केली तर जास्त षटकांचे सामने होणार नाहीत, याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि इनिंग नंतर पुढच्या सामन्याचा टॉस होणार आहे, नाणेफेकी होणार आहे. तर प्रत्येक संघाने याची दक्षता घ्यायची आहे. जर आपला संघनायक उपस्थित नसला तर मात्र पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैभव म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटका अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 19 धावा आणि एक फलंदाज बाद झालाय. बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा हा शुभारंभाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी तुर्बे आणि विरोधात निशांत 11 JK स्पोर्ट्स वाकळण हा संघ आपण पाहतोय. आतापर्यंत प्रतिषडक 9.50 अशी धावगती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत आणि हा झेल मात्र प्राप्त करतात आणि या झेलनं खेळ संपलाय तो प्रज्वल पाटीलचा. नाहीये. दुसरा फलंदाज मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचे आहे. स्पर्धेचे नियमावली आहे, खऱ्या अर्थाने सत्र संपण्यापूर्वी लगेच नाणेफेक केली जाईल आणि यानंतरची लढत असेल बघा. रोहिंजन नवीन वसायत विपक्ष दहिसर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकारा आहे की सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला आमच्या टॉक्स कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच महागुरु, जेव्हा आपण स्पर्धा भरवतो तेव्हा ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काही जे नियम बांधले जातात त्या नियमांची अंमलबजावणी ही करणं गरजेचे आहे. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला त्या गोष्टी खरं तर कराव्या लागतात. आणि एक चांगला क्रिकेटर जर आपल्याला बनायचं असेल तर क्रिकेटचे जे काही नियम आहेत अगदी ते नियम काटेकोरपणा आपण देखील जोपासले पाहिजेत. तर ॲज अ क्रिकेटर आपण एक चांगला क्रिकेटर म्हणून उदयास येऊ शकता आणि आपल्याला निश्चित ती ओळख देखील प्राप्त होऊ शकते ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये. यश संपादन केलं ते गोलंदाजी करत असताना वैभव म्हात्रेनं पहिल्याच बॉलवरती प्रज्वलला बाद केलं. नवीन फलंदाज महेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताचा फलंदाज मधल्या फलीतील एक दमदार फलंदाज आहे, त्याच्याकडनं अपेक्षा जरूर वर्तवल्या जात आहेत, परंतु आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि पहिल्याच बॉलवरती 0वरती त्याला बाद व्हावं लागतंय. अनेक सारे मान्यवर सध्याच्या घडीला आमच्या VIP डाईजमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर नेहमीच जेव्हा जेव्हा चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारीच्या वतीनं स्पर्धा भरवली जाते तेव्हा आमचं हे मुख्य अतिथी कक्ष अगदी गजबजून भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर प्रेम आहे आमच्या ह्या टीम कर्त्यांवरती, टीम मेंबर्सवरती, आयोजकांचं, आणि सातत्यानं मोठं पाठबल हे ग्रामस्थांचं लाभत असतं आणि ते आज देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज उद्देश पाटील गतवर्षी अतिशय चांगला फॉर्म या खेळाडूने दाखवला होता आणि अतिशय चांगल्या इनिंग त्याच्या मार्फत आपण पाहिल्या होत्या. त्या खेळाडूकडनं आज देखील अपेक्षा असेल. मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती तो आता दाखल झालाय. गोलंदाज वैभव म्हात्रे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 2 चेंडू 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत. तिसऱ्या बॉलवरती देखील फलंदाज बाद. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करत असताना वैभव म्हात्रे सुरुवातीचे 3 चेंडू आणि 3 धक्के विपक्ष टीमला देत असताना अगदी त्यांचा डाव, मी म्हणेन ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळतो त्याप्रमाणे हा बंगला कोसलवण्याचं काम केलंय ह्या गोलंदाजानं. डीजे
तर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांसाठी दुसरा पुकार आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. ओटू साई साई खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करण्याचा बहुमान खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात या गोलंदाजाच्या नावावर झालेला आहे. निश्चित, कारण की गडगे सर जर सध्याच्या घडीला आपण क्रिकेटचा विचार केला तर जास्त करून फलंदाजांच्या फेवरमध्ये आपण हे टेनिस बॉल क्रिकेट पाहतो. परंतु जर अचूक टप्पा आणि अचूक दिशेवरती जर गोलंदाजी केली तरी गोलंदाजाला देखील यश आहे. निश्चित हे आपल्याला पाहायला मिळालं, कारण की सलग 3 चेंडू आणि 3 विकेट आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कमावण्याचा बहुमान ह्या खेळाडूनं मात्र पटकावला. बऱ्याच उशिरानं एक धावपळकावरती नवीन फलंदाज अनिकेत भोईर मैदानात दाखल झालाय. एका बाजूने किल्ला लढवत असताना आपण राजेश भोईरला पाहतो. नेहमीच त्याची ही भूमिका आपण तुर्बे संघासाठी पाहतो आणि आज देखील ती भूमिका त्याला पार करावी लागेल. दहीसर संघ या ठिकाणी उपस्थित आहे. महेंद्र भोईर यांना आपण पाहू शकाल. एक सिनियर क्रिकेटर, नेहमीच क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूचं नाव अगदी अदबीनं घेतलं होतं तो खेळाडू आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅचमध्ये त्यांच्या अगेन्स्ट एक नवोदित संघ, नवीन वसाहत संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु चालू मॅचचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न राजेशनं खूप चांगला केला होता, परंतु त्याला साथ द्यावी लागेल. इथे मात्र चांगला स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक गलीचा धावून गेलाय, परंतु चेंडू रोखला जाईल तोपर्यंत अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आता अंतिम क्षणापर्यंत राजेश भोईरला खेळ करावा लागेल, कारण की जे आघाडीचे फलंदाज होते ते लवकर बाद झालेत आणि आता अपेक्षा पूर्णतः राजेशकडनं असतील. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा आणि वैयक्तिक राजेश 7 चेंडू आणि 17 वरती खेळतोय. म्हणजे सिंहाचा वाटा राजेश भोईरचा आपण पाहतो आणि हे चित्र नेहमीच पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा गावदी तुर्बे संघ मैदानामध्ये खेळतो तेव्हा तेव्हा निम्मा वाटा ह्या खेळाडूंना धावसंख्येमध्ये उचलताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटनं हा चेंडू आडव्या बॅटनं टर्न करण्यात आला. अगदी मिडॉनमधनं चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होईल. किरण मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या ते फक्त 4. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या टीमनं प्रयत्न चांगला केला, तिथे 15 एकवटल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा वापसी आपल्याला पाहायला मिळाली ती वैभवची, कारण की त्यानं सुरुवातीला 3 धक्के दिले, विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि धावा खर्च केला त्याने देखील फक्त 4. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जायचं आहे आपण. 3 षटकाच्या सांगतेनंतर 4 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 23 धावा. त्या कारणास्तव ऋषीला मात्र त्या एंड गोलंदाजी राखण्यात आली होती. इथे देखील पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा प्रयत्न आणि मोठा धक्का तुर्बे संघाला. राजेश भोईर बॅक टू द डग आउट. जे जाळं विणलं होतं राजेशसाठी अगदी ते सफल झालं आणि लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये हा झेल विसावला. अगदी सोपा झेल होता आणि तो पूर्ण केला आणि या झेलनं मात्र डाव संपला राजेश भोईरचा.
शेवटचा तुम्हाला कॉल आहे. एखादा संघ जर उशिरा आला त्या संघाला इथे दंडित केलं जाईल. येस आहेत दोन्ही संघनायक या ठिकाणी, परंतु इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. टॉस सुमित देखील आलाय, स्वागत असेल. विराज पाटील आला होता, शप्पल झाला ऑफ साईडला, परंतु अगदी ॲक्युरेट यष्टांचा नेम साधला होता गोलंदाजानं. ऋषी पाटीलला आणखीन एक सफलता, सलग दुसरा विकेट आणि परतावं लागेल विराजला देखील. विकेट हॅट्रिक आपण पाहिले आहे आणि आता पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता मात्र ऋषी पाटील आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर वैभव म्हात्रेनं विकेट हॅट्रिक नोंदवली आणि आता तीच संधी आली आहे ती ऋषी पाटीलला. एका बाजूने खरा परफॉर्मन्स मानावा लागेल तो गावदेवी तुर्बेचा, कारण की असं वाटलं होतं दुसऱ्या षटकानंतर की गाडी ट्रॅकवरती आले, परंतु पुन्हा एकदा त्या गाडीनं ट्रॅक सोडली आहे आणि आता मात्र संघ बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतो. किमान 5 षटकामध्ये आपल्याला 45+ धावा उभारायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर निशांत 11 JK स्पोर्ट्स वाकळण, ज्या संघामध्ये किरण म्हात्रे आणि प्रदीप पाटील सारखे 2 विस्फोटक शैलीचे फलंदाज आपण पाहतो, ज्यांना क्रिकेटचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि सातत्यानं जे स्पर्धा खेळत असतात, खास करून ज्यांना आपण GG स्पोर्ट वाकळणकडनं देखील खेळताना पाहिलंय. हे 2 अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत, त्यांच्या अगेन्स्ट मात्र प्रयत्न करावा लागेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती संकेत पाऊशे मैदानात आता दाखल झालाय. डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज आहे, परंतु आज 8व्या क्रमांकावरती आलाय. कुठेतरी कदाचित रणनीतीचा भाग असावा, परंतु आता काहीतरी योगदान संकेतला द्यावं लागेल. ॲज अ गोलंदाज म्हणून त्यानं टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात केली, परंतु आता त्याच्यावरती जबाबदारी आहे ती फलंदाजीची. डॉट चेंडू, धावसंख्या मात्र स्थगित 23 या कडेवरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे, 23 धावा स्कोर कार्डवरती. राईट मोर द विकेटनं ऋषीचा हा चेंडू लेगशिक सोडणारा पंचांकडनं मात्र व्हाईट बॉल घोषित करण्यात आलाय. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. एका बाजूनं मेन पंचांच्या भूमिकेत सध्याच्या घडीला रतन मानेरकर सर आणि एका बाजूला रमेश म्हात्रे, जे एक चांगले क्रिकेटर राहिले होते, कारण की आज देखील त्यांची नेहमीच क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा वर्णी लागली जाते तेव्हा तेव्हा त्यांचं नाव अगदी अदबीनं घेतलं जातं, एक चांगले क्रिकेटर म्हणून त्यानं काल गाजवला होता. इथे देखील चांगला चेंडू, अगदी यॉर्क लेनचा हा चेंडू होता, सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न देखील असफल झाला आणि यष्टा उद्ध्वस्त केल्यात ऋषीनं. आणखीन एक धक्का, संकेत देखील माघारी परतलाय. मैदानात युनाइट क्रमांक 9, अजून 1 षटकाचा खेळ शेष आहे आणि जवळजवळ 5 खेळाडू हे शून्यावरती परतलेत. चिंताजनक बाब असेल ते गावदेवी तुर्बे संघासाठी. राईट मोर द विकेटनं ऋषी, ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट झाली आहे ऋषीची, परंतु आतापर्यंत एकही धाव त्यानं खर्च केली नाही. एक वाईट आला होता, यस माफ करा, एक चेंडू त्यानं स्वैर हाताळला होता, अन्यथा 5 चेंडू आतापर्यंत त्याने जे हाताळलेत त्यामध्ये एकही धाव त्यानं खर्च केली नाही. इथे प्रहार केला, अगदी प्रॉपर टायमिंग जागेशच्या बॅट मधनं, हा दमदार हिट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. संघासाठी 4 षटकांचा खेळ संपला. अंतिम बॉलवरती 6 धावा आल्या. अगदी ओरपिच लेनचा चेंडू हाताळला होता आणि ते पाहिलं जागेशनं, अगदी अटॅकिंग मोडमध्ये त्यांना हा षटकार टुकला. 9व्या क्रमांकावरती जागेश मैदानात आलाय, परंतु आपल्यामध्ये क्रिकेट दडलंय हे त्यांना दाखवून दिलं. षटकार ठोकला आणि 6च्या मदतीनं धावसंख्येला कुठे का होईना वेग निर्माण करण्याचा त्यानं प्रयत्न केला. आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती.
बऱ्याच उशिरानं मात्र धावपळकावरती ही वाटचाल आपण पाहतोय. 30 धावा, माफ करा, कारण की 23 धावा होत्या 3 षटकामध्ये. ह्या षटकामध्ये 7 आल्यात. एकंदरीत 30 धावा धावपळकावरती. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन. अंतिम षटक, डेट ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी अनुभवी गोलंदाज किरण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. सध्याच्या घडीला मात्र आता महत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आपण पाहतोय. आणि आज मात्र संघाला लीड करताना देखील किरण आपल्याला दिसतोय. जरूर नाणेफेकीसाठी संघनायक कदाचित दुसरा असेल, परंतु सध्याच्या घडीला पूर्णतः सूत्र हळवत असताना आपण किरणला पाहतोय. यस, नेतृत्व सध्याच्या घडीला प्रदीप पाटील करतायत. चेंडूची यस लाईन पाहावी लागेल, परंतु पंच दर्शवतात की वाईड लाईन आहे, अगदी ॲक्युरेट तिथनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिलाच डॉट चेंडू. अनिकेत भोईर स्ट्राईक एंडवरती आणि एका बाजूनं जागेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डेटोरच्या आता 5 चेंडू शेष आहेत. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. राऊंड द विकेटचा हा चेंडू. आता मात्र पंच आमच्या दिशेनं वळतायत आणि स्वैरचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ होईल. 31 ही धावसंख्या. यस, मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. हे नियम सुरुवातीलाच सांगण्यात आले होते, कारण की चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, भिजला तर चेंडू नवीन, जो काही निकाल असेल तो कायम असेल, परंतु चेंडू नवीन देण्यात येईल. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू हाताळलाय. अगदी ज्याप्रमाणे फुटवर्क आपण पाहतोय फलंदाजात, ते पाहता किरणकडनं अशा प्रकारचे चेंडू हाताळले जातात. कारण की एका बाजूनं फलंदाज रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यापासून थोडासा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न किरण म्हात्रेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतला काहीसा विचार करावा लागेल, फुटवर्कचा वापर करावा लागेल आणि तो प्रयत्न झाला. डाऊन दी ग्राउंड हा फटका खेचून काढलाय आणि सरळ अगदी सीमारेषा पार. पंतांकडनं इशारा आलाय तो षटकार. त्या 2 चेंडूमध्ये तेव्हा मात्र चेंडू दूर ठेवण्यात आला होता. त्यानंतर जसं बदल आली ते आपण पाहिलं अनिकेतचं. त्यानंतर त्याच्याकडे एक षटकार डाऊन दी ग्राउंड पाहिला. इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउस पार, खणखणीत असा चौकार. जरूर पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आला होता, परंतु 2 ऑफिशियल पंच आहेत आणि सातत्यानं व्यावसायिक पंच आपल्याला आता स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि अतिशय चांगलं कार्य पंचांच्या मार्फत नेहमीच आपण सातत्यानं ठाणे जिल्हा असो किंवा रायगड जिल्हा असो दोन्हीकडे पाहतो. इथे देखील प्रहार केला, अगदी प्रॉपर टायमिंग. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. दमदार षटकार अनिकेतकडनं आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 47 या आकड्यावरती एक सन्मानजनक स्थिती आता मात्र प्राप्त केली आहे ती गावदेवी तुर्बे टीमनं. कारण की हा षटकार अगदी मानसिक बल प्राप्त करून देईल तो तुर्बे संघाला. फर्स्ट सेक्शन पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या डावा अखेरीस अंतिम टप्प्यामध्ये एक चांगली भागीदारी झाली. कारण की जर आपण सुरुवातीला विचार केला तर 5 फलंदाज शून्यावरती बाद झाले होते वैयक्तिक जर आपण विचार केला तर, परंतु त्यानंतर जागेश आणि अनिकेतनं डावाला सावरला आणि 47 पर्यंत मजल मांडले आणि 48चं लक्ष असेल ते वाकलन संघासमोर. हे लक्ष कसं पूर्ण होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऐकणार आहोत. तुर्तास आपण जाणार आहोत आमचे महागुरू ज्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत, तर टॉससाठी महागुरूंच्या दिशेनं. थँक्स साई पाटील. खऱ्या अर्थाने एक नामवंत क्रिकेट समालोचक मनपूर्वक आपला आम्ही इथे आभार व्यक्त करू. तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. रोंजन बसायत विपक्ष दैसर या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. गावदेवी क्रिकेट संघ दैसर विपक्ष रोंजन वसाहत मधील हा संघ आहे आणि नाणेफेक करण्यासाठी मी मान्यवरांना इथे आमंत्रित करतो. सन्माननीय गणेश शेठ माते साहेब या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे.
गणेश मात्रे साहेब तलोदा शिवसेना विभाग प्रमुख आहेत, त्यांच्या शुभ हस्ते गावदेवी क्रिकेट संघ दैसर विपक्ष साई 11 रोहिंजन नवीन बसायत या दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. बघूया दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक. गणेश माते साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीसाठी साई 11 क्रिकेट संघ नवीन बसायत रोंजन क्रिकेट संघाला संधी देण्यात आली. नाणेफेकीचा कौल रोंजन बसायत क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. संघनायक स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालेला चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी यांच्या वतीने एक मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. निश्चित स्वरूपात स्पर्धेमध्ये खेळण्याची काय उत्कंठा आहे तुम्हाला? नाही, खूप उत्सुकता आहे आणि एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये आम्ही म्हणजे डे मध्ये पहिल्यांदाच खेळतोय, त्यामुळे खूप उत्सुकता. तर एकंदर नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमदर्शनीने कोणता निर्णय स्वीकारणार आहात? आम्ही फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण इथे स्वीकारलेला आहे. स्पर्धेमध्ये आपण इथे सहभागी झालेला आहात. स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला इथे संधी प्राप्त झालेली आहेत. चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी यांच्या या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? नाही, दरवर्षीप्रमाणे त्यांचं आयोजन असं चांगलंच असतं. थँक्यू सो मच. संघनायक नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता दैसर क्रिकेट संघाने कोणता निर्णय स्वीकारला असता? मी बॅटिंगच घेतली असते आणि ती बॅटिंगच भेटली आहे मला. म्हणजे एकंदरीत तुमच्या मनासारखं झालं. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. विकेट बघितली तर गोलंदाजीला सुद्धा पोषक आहे, फलंदाजीला नंदन नवन ठरत आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू आणि त्या धावा रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन चांगलं आहे, दरवर्षी चांगलंच असतं आयोजन. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे साई 11 रोंजन बसायत क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी इथे दैसर क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. प्रदीप, आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. मान्यवरांचा तत्पर आपण सन्मान इथे करूया. सन्मान्य नकुल शेठ मातेसाहेब पिसारवे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं सहकार्य. नकुल शेठ, या आपण व्यासपीठावर आपलं चैतन्येश्वर क्रिकेट कमिटीच्या वतीने मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. तर गणेशन मातेसाहेब आपला येतोची सन्मान केला जाईल. रविकांत दादा मात्रे साहेब आपण या. अरुण भोईर साहेब आणि कुशेंद्र मात्रे साहेब या मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. अरुण शेठ भोईर तुर्बे क्रिकेट संघाचे बिग समर्थक आहेत. तर गणेश माते साहेब आपण त्यांचं स्वागत करावं. गणेश माते साहेबांच्या शुभ हस्ते अरुण भोईर क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व तुर्बे क्रिकेट संघाचे बिग समर्थक आहेत. गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे त्यांचा येतोचे सन्मान गणेश माते साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केला जात आहे. सामन्याकडे वळणार आहोत. यापूर्वी आपण साई पाटील यांचा आवाज ऐकला तुर्बे. आता वैभव भोपी हरेग्राम यांच्याकडे आपण वळणार आहोत. सन्मान्य अरुण शेठ भोईर तुर्बे यांचं मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन गणेश मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. ओ टू वैभव भोपी हरेग्राम. ओ टू वैभव. नवीन वसाहत संघनायक स्टेशी संपर्क साधायचे आहे. विशाल माते यांच्याशी संपर्क साधावं. हॅलो माइक टेस्ट. हॅलो डीजे. हॅलो चेक. हॅलो. चला मैदानामध्ये सुरुवात झाली आहे. 48 धावांचं आव्हान आहे. एक चांगली लढत मैदानामध्ये आई. गावदेवी तुर्भे आणि निशांत 11 जेके स्पोर्ट्स वाकण या दोन बलाढ्य संघामध्ये बिग फाईट बिग बॅटल हे मैदानामध्ये रंगील. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावांसाठी स्ट्रगल करताना आपण तुर्भे टीमला बघितलं आणि तदनंतर अंतिम षटकामध्ये 5व्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 17 आणि तदनंतर संघाची धावसंख्या झाली होती पहिल्या सत्रामध्ये 47-48 टार्गेट घेऊन वाकळण संघ मैदानामध्ये उतरलाय. चला बॉल बघा. किरण म्हात्रे या टीमची ओळख आहे. वाकण गावची ओळख आहे. शेवटी रक्तातच क्रिकेट आहे. केतनजी म्हात्रे यांचे बंधुश्री आणि त्यासोबत तेवढाच दमदार क्रिकेटर. भरपूर डिपेंड असतो किरण म्हात्रेवर हा संघ आणि सध्या मैदानातील षटकाराने आघात केलाय.
वर्मटाउन परंतु इथे आपण बघू शकता सॉफ्ट डिसमिसलच म्हणावं लागेल. इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं परंतु अगदी मिड ऑफ मध्ये हा झेल कॅरी केलाय. पहिला धक्का किरण म्हात्रे. क्रिकेट संघाचे संघनायक खऱ्या अर्थाने मोतीराम दादा भोईर यांचं आगमन इथे झालेलं आहे. मोतीराम भोईर मनपूर्वक आपले सहर्ष स्वागत आहे. चांगली लढत राहिली देखील बॅटल बघायला मजा येईल कारण या मैदानावर रन चेस होतात, डिफेन्स होतात. एक भव्य दिव्य असं क्रीडांगण श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी. प्रत्येक वर्षी स्पर्धा आपण बघतो. स्पर्धेची क्वालिटी गुणवत्ता आमच्या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीनं अर्थात चैतन्येश्वर क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळाने दिलेली साथ ही खूप अनमोल राहिली. प्रत्येक वर्षी या स्पर्धेची क्वालिटी तशीच ठेवली आहे. दिवसांदिवस ही स्पर्धा यशाची उंच शिखरे गाठते. प्रत्येक वर्षी आपण बघतो पहिल्या फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत म्हणजे पहिल्या सामन्यापासून मेगा फायनल पर्यंत सर्व सामने हे 5 षटकांचे राहतात. ही या स्पर्धेची प्रत्येक वर्षाची क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे आणि ती पेश करत असताना समोर खेळायचं होतं थोडंसं तुम्ही मी 2 बॅट्समन मध्ये बघायला मिळाला. कोणती रन इथे मिळणार नाही. सुरुवातीचं पहिलं पॉवर प्ले हे मैदानामध्ये सुरू आहे आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्याची जबाबदारी मोहन भोईरवर दिली टीमनं आणि पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर विकेट आणि हा डॉट. काय चेंडू होता, चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन बघायला मिळालं. चांगली गोलंदाजी. होय, क्रिकेटमध्ये युक्तीपेक्षा शक्ती प्रदर्शन जेवढा जास्त होईल आणि त्या शक्ती प्रदर्शनाला एक पाऊल पाठीमागे टाकून युक्ती प्रदर्शन अजून जास्त होईल तेवढा तुमचा खेळ इम्प्रूव्ह होतो आणि ते दाखवलंय. लेन थोडी पाठी ठेवली मोहन, फटका सजवलाय, पाठलाग सुरू झालाय. बॉल बाउंड्री लाईन पासून अजून दूर आहे. फिल्डर पोहोचलेत. 2 रन इथे मिळतील. P1 सुरुवात जरी षटकाराने झाली असते तर या खेळामध्ये तुमची म्हणतात की डेअरिंग इम्पॉर्टंट असते. पहिला चेंडूची गणना वगळली तर नंतरचे जे 4 चेंडू राहिले ते अफलातून राहिलेत मोहनचे आणि त्यानंतर धाबाने त्यांनी काहीशा प्रमाणात थांबवलंय. धाबांची गती मागील 4 चेंडू कमी झाली आहे. समोर खेळायचं बॅटचा टो एंड लागलाय. तुम्ही मी पुन्हा एकदा दोघांमध्ये तालमेल सुधारावा लागेल. वाकड्यांच्या या दोन्ही फलंदाजांना 2 वेळा या प्रात्यक्षिक समोर आलं. मैदानामध्ये P1 पॉवर प्ले पहिलं संपलं आणि या पॉवर प्ले मध्ये रन फलकावर धावा आले त्या टोटल 8. एक फलंदाज बाद. टीम 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली पाहिजेत. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल 3 ओव्हर नंतर तेव्हा तुमची 3 ओव्हर 15 मिनिटाच्या अगोदर संपली पाहिजेत. अन्यथा एक फिल्डर सर्कलच्या रिंगणामध्ये येईल हे लक्षात घ्या. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट कडे लक्ष द्यावं लागेल प्रत्येक टीमला. जरूर आपल्याला फक्त 6 मॅचेस खेळायचे आहेत परंतु हे विसरून जमणार नाही. प्रत्येक सामना 5 ओव्हरचा राहणार आहे. त्यामुळे टाइम इज मनी, वेळेला महत्व तुम्हाला देता आलं पाहिजे. द्वितीय षटकामध्ये राजेश भोईर चांगली लाईन आणि लेन. पहिलाच बॉल फुलर लेंथ वरील 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. हे करावं लागेल बॅटिंग करत असताना वाकलेला देखील कारण रेकॉर्ड रन रेट पर ओव्हर मध्ये 9.60 जवळपास आसपास 10च्या सरासरीने चालायचे. मागण्या नाही आहेत दृष्टिकोनातून परंतु जर मैदानामध्ये गावदेवी तुर्भेला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांनाही विकेट्स आणि डॉट बॉल महत्वाचे राहतील. पहिल्या सत्राचा खेळ आपण बघितला जवळपास विकेट आणि डॉट बॉल पकडले तर 16 बॉलवर कोणतीही रन आली नव्हती. 16 बॉल डॉट खेळले होते बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्भेनं. त्यामुळे आता डॉट बॉलचं पर्सेंटेज त्यांनाही गोलंदाजीतून वाढवावे लागेल. स्क्वेअर कटसाठी जायचं होतं परंतु बॅट अँड बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. आय आणि हँड कोऑर्डिनेशन जुळलंच नाही. भरपूर तफावत जाणवली. बॅट अँड बॉल मधील नातं चांगलं राहिलं तर तुम्ही जास्त मैदानामध्ये टिकून राहाल नाहीतर नाही. इथे डॉट बॉल आलाय.
एसटीचा विचार केला तर जवळपास आपल्याकडे आपण पावलाने एसटी मोजतो, 24 ते 25 पावलांची एसटी. त्यामुळे फलंदाजी करणं एखाद्या वेगवान गोलंदाज सोबत. समोर थोडं हार्ड साइड लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल निघून जाते. पंच इशारा करतायत वाईड. एक्स्ट्रा रन इथे खात्यामध्ये जोडली जाईल. रन फलक ऑन बोर्डवर आतापर्यंत आपण बघतोय 10 रन. एक फलंदाज आतापर्यंत गमावले. 48 टार्गेट या मॅच मध्ये. सेकंड पॉवर प्ले. फक्त 3 खेळाडू सर्कलच्या रिंगणामधून बाहेर आहेत. टॅपिंग क्रिकेट टॅप केल्या बॉलला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. इझी रन बनेल कारण सर्कल तेवढं मोठं आहे. रन 1 रनच्या मधील संघ 11 वर. थोडं शांत आणि सावध पवित्रा मैदानामध्ये घेतला बॅट्समन ऋषी पाटील आणि प्रदीप पाटील. प्रदीप पाटील यांचा उल्लेख केला तर अनुभव भरपूर आहे त्यांच्याकडे. ऋषी पाटीलचा विचार केला तर प्रचंड अगदी ताकदवान हा खेळाडू. सलामीवीर म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. आतापर्यंत फक्त 1 बॉल फेस केलाय. चांगला चेंडू बघायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खराब तालमेल. बॉल कलेक्शन झालं नाही तिथे. मी या गोष्टीचा उल्लेख अगोदर केला होता की थोडं तालमेल मध्ये बिघाड आहे या दोन्ही खेळाडूंच्या आणि ती संधी दिली होती फायनली तुर्बे टीमला. या दोन्ही फलंदाजांना एकाला बाद व्हावं लागलं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थानच कुठे. यस नो ऑर वेट. जसा रस्त्याचा प्रवास असतो ट्रॅफिक सिग्नलवर 3 रंग असतात, रेड ग्रीन अँड येल्लो. प्रत्येकाचं एक वेगवेगळं महत्वाचं असतं. ज्या पद्धतीनं थांबा पहा निघून जा. परंतु त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये या खेळामध्ये जर पार्टनरशिप बेट खेळायची असेल यस नो ऑर वेट या 3 कॉल महत्वाचे असतात तर ऍक्सिडेंट टलतो. नुकता होता वाजलाय मैदानामध्ये या 2 फलंदाजांमध्ये. रन फलक एकदा पाहूया. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 13 वर. बॉल तयार राऊंड द विकेट ना. हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता. पंच पुन्हा एकदा वळतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल खूपच दूर बघायला मिळाला. वाईट दंडवलाय. या बॉलला दंडित घोषित केल्या पंचाने. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. रन आपण डिफेन्स करण्यासाठी उतरले याकडे ही लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यामुळे एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते. समोर खेळायचा तो बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. मुक्त संचार करतो. कॅच ड्रॉप. तुर्बे संघ मैदानामध्ये भरपूर हलगर्जीपणा करतोय. या खेळामध्ये दिरंगाई चालत नाही. या खेळामध्ये तुमची हलगर्जीपणा चालत नाही. या खेळामध्ये तुमची सुस्त तुम्ही राहाल तर घरचा परतीचा प्रवास तुम्हाला पकडावा लागेल. प्रत्येक क्षणाला तुम्ही तत्पर राहिले पाहिजे, प्रेझेंट राहिले पाहिजेत. या एक चुका तुम्हाला खेळापासून दूर नेत असतात. याच्या अगोदर ती रनआउटची विकेट सोडली आणि आता हा झेल इतकाही कठीण नव्हता. चला सूर्याची किरण अतिनील किरण जरूर डोल्यावर आली परंतु या खेळामध्ये कारण चालत नाही. तुमचं 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं तर तुम्ही विजय बनाल, नाही तर नाही. 2 संधी दोन्ही खेळाडूंना एक संधी मिळालेत. दोन्ही खेळाडू एक जीवनदानासोबत मैदानामध्ये खेळतायत. अडचणी आहेत. ग्रेट डिलिव्हरी समोर यष्टांच्या लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. ऑन बोर्डवर धावा आहेत त्या टोटल 15. नितेश भोईर फलंदाजीसाठी आल्या. 48 धावांचा आव्हान आहे. पहिल्या सत्रामध्ये देखील 2 ओव्हर नंतर 15च होत्या. तिथेही 1 विकेट गेला होता परंतु इथे देखील अगदी स्कोरिंग कंपॅरिझन अगदी सेम चालू आहे. तुल्य बले लढत आहे म्हणून तर एकाच लॉट्स मध्ये दोन्ही संघ खेळतात. अडचणी जरूर असतील या मॅच मध्ये दोन्ही टीमला परंतु जो या अडचणीवर मात करेल तो असेल विजेता. पहिल्या 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत 19 रन केले होते. दुसरं षटक 15चं होतं बॅटिंग करताना तुर्भेचं परंतु आता सध्या थोडं मागे पिछाडीवर आहे स्कोरिंग कंपॅरिझन नुसार. परंतु या खेळामध्ये सूर आणि ताल गळवसण्यासाठी वेळ लागत नसतो. बघायचं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वन्स अगेन वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं. मोहन भोईर आल्या हल्ला केला. बॉल चला डीप लॉंग ऑनला. फिल्डर आहे प्रोटेक्शन करतील. 1च रन मिळेल.
सिंगल आल्या, डॉट बॉल आल्या, विकेट आले, तरी मॅच टीम तुर्भेच्या दृष्टिकोनातून राहील. परंतु पर ओव्हरमध्ये फक्त एक स्कोरिंग शॉट पाहिजे. उर्वरित 5 बॉलवर जरी एक एक सिंगल आली तरी मॅच सहज जिंकता येऊ शकते वाकलनलाही. परंतु या खेळाचा दबाव, या खेळाचं नॉलेज, तुमचं तंत्रज्ञान महत्वाचं असतं. स्क्वेअर कट करायचं होतं, लेट कट करायचं होतं, गलीमध्ये डायरेक्ट हिट. पण तो पंच सांगतायत की तोपर्यंतच घरामध्ये घर वापसी सुरक्षित झाली होती. अगदी स्क्रीच मध्ये खेळाडू पोहोचला होता, त्यामुळे 1 रन इथे मिळेल. रन फलकावर धाबा, संघ पुढे चाललाय 17 वर. चेक. तर नितेश जो मैदानामध्ये फलंदाजीसाठी आला आहे त्याच्यासाठी सलग जर 3 षटकार ठोकले तर वैदय 11 कडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे नितेशसाठी. वैदय 11 वाकळण यांच्याकडनं ते पारितोषिक देण्यात येईल जर सलग 3 षटकार नितेशनं ठोकले तर. चला बक्षिसांची खैरात खेळाडूंवर. मॅच पुढे पुढे चालले आणि घेऊन जाण्याचा विचार निर्धार आहे तुर्बे टीमचा. लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, पुन्हा एकदा डेंजर एंड कडे खेळाडू होता परंतु रन मिळेल. ऋषी इम्पॉर्टंट राहिली विकेट दोन्ही टीम साठी, वाकळण आणि त्यासोबत तुर्बेसाठी देखील. जर हा खेळाडू स्टार्ट टू एंड मैदानामध्ये चालला तर मॅचचं चित्र काय वेगळं असेल. वाकळणच्या दृष्टिकोनातून रिझल्ट त्यांच्या फेवर मध्ये राहील, परंतु जर यानं थांबवलं तर तुर्भे देखील या मॅच मध्ये कमी नाही. पायांचा वेध घेत असताना होय पंचांनी हाईट फॅक्टरचा विचार केला. लेंथ आणि लाईन चांगली होती परंतु हाईट फॅक्टरचा विचार झाला आणि तिथे अगदी पंचांना उत्तर मिळालं की रन मिळेल लेग बायच्या स्वरूपानं. एकच धाव आली. ही मॅचचं चित्र काय वेगळंच असेल. सध्या संकेत मिळत आहेत की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते. पुढे सरसावले, पॅडा स्वीप करायचं होतं, ऑप्शनच्या खूप बाहेर निघून गेले, बॉडी बॅलन्स झाले नाही, नजर हटली आणि या खेळाचं रूलच नजर हटी, दुर्घटना घटी. ऑफस्विपच्या जवळून बॉल निघून गेला, डॉट बॉल. तेवढीच तोच प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. पहिल्या सत्रामध्ये जेवढी सुंदर गोलंदाजी झाली तेवढीच सुंदर द्वितीय सत्रामध्ये देखील. ओव्हर इथे एंड होईल, एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ आता मैदानामध्ये संपलाय. चांगली गोलंदाजी नाही तर फार सुंदर गोलंदाजी केली तुर्भेनं. 18 चेंडू मध्ये रन बनले टोटल 19. आता येणारी चेंडू आणि धावांमधील अंतर अनालिसिस आपण बघितलं. 12 चेंडू आणि अजूनही गरज 29 धाव्यांची. बघूया मॅच समरी बघूया. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम गावदेवी तुर्भे रन केले होते 47. 48 चेसिंग साठी करायच्यात. निशांत 11 जेके स्पोर्ट्स वाकळणला 3 ओव्हर उत्तरार्धामध्ये संपलेत. रन बनलेत रन फलकावर 19. येणारे चेंडू श्रीलंकेत 12. 29 धावांची गरज आहे. लक्षात घ्या जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. अंतिम 12 चेंडू काय घेऊन येतील मैदानात बघायचं आहे. काय गोलंदाजी झाली तुर्भेकडून देखील. जेवढ्या पहिल्या सत्रामध्ये साई पाटीलनं गोलंदाजींची स्तुती केली तेवढीच मी दुसऱ्या सत्रामध्ये आता गोलंदाजीची स्तुती करेन. सध्या बॉलिंग डिपार्टमेंट आणि गोलंदाजीचा बोलचाला इथे अगदी बोलबाला आणि त्यासोबत त्यांची रेलचेल मैदानामध्ये राहील असं वाटतंय. पहिल्या मॅच संकेत आपल्याला मिळालेत. बघायचं उर्वरित 12 बॉल 29. पहिल्या चेंडूमध्ये
जेव्हा मैदानात फेकला गेला पहिल्या सत्रामध्ये रिक्वायर्ड रन रेट अगदी होतं 10च, आता ते वाढलंय जवळपास 15 वर येऊन थांबलाय आणि आता हा वाईट बॉल, त्यामुळे 28 राहतील. रिक्वायर्ड रन रेट येऊन थांबेल आता 14 वर पर ओव्हर मध्ये. जर मॅच मध्ये इन राहायचं असेल वाकलेला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये 12 ते 15 रन या ओव्हर मध्ये त्यांना कराव्याच लागतील. हे षटक इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमला आणि ते षटक फेकण्याची जबाबदारी संकेत पावशे या गोलंदाजाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पहिला बॉल वाईड आला होता. समोर खेळायचं होतं एज अँड टेकन, लेग स्लिप मध्ये टिपला जाईल जे. वन मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. आगमन झालंय त्यांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. 11 बॉल 28 धावांची गरज. कुछ किए बिया जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानामध्ये लढावं लागतं, अस्तित्वाची लढाई आहे. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर या ग्रामीण क्रिकेटच्या विश्वामधील एका दिग्गज स्पर्धेमध्ये आपण खेळतो याचं भान ठेवून आता खेळावं लागेल. कधी कधी म्हटलं जातं की झालं गेलं गंगेला मिळालं. पूर्वी काय झालं त्यापेक्षा या पुढे काय कराल, भूतकाळ सोडून अगदी आता भविष्य काळामध्ये जावं लागेल. येणारे चेंडू 11 विजयासाठी अजूनही गरज आहे 28ची या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, हा बॉल सहज भिरकावला. कुठेतरी टायमिंगच्या नादात ताकद लगावणं विसरलं. इम्पॉर्टंट विकेट, झेलबाद. चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी आणि मित्रमंडळाच्या वतीने खुटारी गावातील ग्रामस्थांना नम्र विनंती करण्यात आलेली आहे. मैदानाच्या बाहेर आपण जर क्रिकेटचा आनंद घेत असाल तर क्रिकेट संघाच्या वतीने आपल्याला आमच्या व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावा व्यासपीठावर खुटारी गावातील सर्व ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत आहे. 10 चेंडू 28 संदीप मैदानामध्ये आलेत. वॉर्ड डिलिव्हरी, काय बॉल होता फ्लातून. मोस्ट डिमांडेबल बॉल, कारण गुडलेंथ वरून जो बॉल उचली घेतो, जो टेकअप करतो तो नेहमी फलंदाजांना प्रॉब्लेम्स क्रिएट करतो ना. एक्झॅक्टली तेच झाले मैदानात. काय गोलंदाजी केली तुर्बेनं. का आम्ही पहिल्यांदा अगदी जी बॅटिंग वाटायला आली, जरी फेवर टॉस आमच्या बाजूने आलं नसलं तरी गोलंदाजीमध्ये आम्ही ती गुणवत्ता दाखवू सांगितलं. समोर केलं डाऊन द ग्राउंड, टायमिंग चांगले, ताकद आहे, नजाकत आहे. बॉल सीमा पार लॉंग ऑन मधून षटकार. रज्जत भोईर वागलान यांचं आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर मित्रमंडळ खुटारी यांच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. रज्जत भोईर वागलान या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. संदीप पाटील येता क्षणी मैदानात सांगून गेला, ना हारा हूं मैं ना थकाऊ, संघर्ष है जारी, मैदान में मैं खड़ा हूं. आणि चांगली कामगिरी, अतिशय दमदार फटका संदीपचा. वन्स अगेन आक्रमणासाठी गेले परंतु लेग ब्रेक, फिंगर थोडे रोल केले आणि तदनंतर आलेला हा डॉट बॉल. वार पलटवार मैदानात सुरू आहे. भय बॅटल असंच राहील. आता पाहिजेत उर्वरित 7 चेंडू 22 ची गरज आहे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे, VIP बॉल. खरं तर मी म्हणेन या बॉलला, कारण येणारा बॉल
जर चांगला फटका आला तर वाकळण संघाचा प्रेशर कमी राहील 6 चेंडूमध्ये, परंतु हा बॉल चांगला आला तर तुर्भे संघाचा अंतिम गोलंदाजावर प्रेशर कमी राहील, त्यामुळे प्रेशर कमी करणारा खेळाडू आणि हा तो सोबत चेंडू देखील बघायला मिळेल. 7 बॉल 22 इम्पॉर्टंट. समोर खेळायचं होतं, बॉल पाठीमागे चाललाय, सापड्यामध्ये सापडले. 1 मोर विकेट डाऊन. सेलिब्रेशन मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज बाद. सन्माननीय शेठ रेवण म्हात्रे यांच्या वतीने स्पर्धेला 2100 रुपयाचं देणगी या स्वरूपामध्ये त्यांनी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल चैतन्येश्वर मित्रमंडळ खुटारी यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. खुटारी गावातील ग्रामस्थ बघा क्रिकेटचा आनंद सीमेरेषेच्या बाहेर बसून खऱ्या अर्थाने आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आम्ही चैतन्येश्वर मित्रमंडळ खुटारी यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करतो की आपण सर्वांनी यावं व्यासपीठावर. सर्वांचं स्वागत आहे. आता चेंडू आणि धावांचा वैभव समीकरण असणार आहे. 6-22. प्लीज डोंट वेस्ट टाइम. 6-22. प्रज्वल पाटीलच्या खांद्यावर जबाबदारी. नवीन फलंदाज अंकेश पाटील. पाटील वर्सेस पाटील हे बॅटल. 6 बॉल 22. पहिल्याच बॉलवर धमाका झाला. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पलीकडे. ऋषी सलामीला आलेला खेळाडू आता अंतिम टप्प्यामध्ये आग उगळतोय, ठोकतोय षटकार. सोळा धावांची गरज ऋषी मैदानात सांगत असताना कि न कोई संघर्ष न कोई तकलीफ तो क्या खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान युद्ध थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. मैदानामध्ये चेंडू हवेत आणि लगेच विकेटची कत्तल आणि विजयामध्ये अडथळा असलेला ऋषी पाटील बॅक टू द डगआउट. लक्ष केंद्रित केलं होतं निश्चित स्वरूपात, परंतु ऋषी आऊट झाल्यानंतर व्यासपीठावर आपण अरुण भोईर तुर्भे यांना पाहतो. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून जल्लोष अभिनंदन करण्यात येत आहे गोलंदाजाचं. आणि एका बाजूला वैभव जर आपण विचार केला ना, आज तुर्भे क्रिकेट संघ इथे क्षेत्ररक्षण करतो, गोलंदाजी करतो, पण त्या गावाची समालोचक क्षेत्राची ओळख आपले साई पाटील सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. क्या बात आहे. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज असा सामना येऊन थांबलाय. का 3 षटकार लगावे संदीप, हा प्रश्न जो विचारला गेलाय टीमनं. ताकद तर आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु या खेळामध्ये फक्त बॅट फिरवून जमत नाही तर आय अँड हँड कॉर्डिनेशन इम्पॉर्टंट असतो. आलेला डॉट बॉल 8व्या क्रमांकावर संदीप पाटील मैदानामध्ये आलाय. 3 बॉल मध्ये आता 16 पाहिजे. येणाऱ्या बॉलवर आक्रमण झालं तर मॅच मध्ये राहील. आणि होय संदीप सांगतोय या मॅच मध्ये अजून क्षमता आहे आम्हाला परतण्याची आणि इथे ठोकतोय षटकार. जे 2 चेंडू आणि आता 10ची गरज आहे. मॅच कोणी सोडायला तयार नाही आहे. दोन्ही संघ विजयासाठी असुसलेले आणि मागील बॉलवर षटकार ठोकून संदीपने त्याचे आक्रमक इरादे स्पष्ट केलेत. येणारा बॉल तेवढाच महत्वाचा. 2 चेंडू 10. कोण मारणार बाजी, अस्तित्व लढायचे इम्पॉर्टंट बॉल आहे आणि महत्वाचा चेंडू. खरं तर महत्वाचाच फेकलाय. बॉल चला लॉंग ऑनला फिल्डर आहे. कोणतीच रन इथे एकच रन मिळेल. विकेटची बदल होते धावाच्या स्वरूपानं, त्यामुळे 1 बॉल मध्ये 9 राहतील. तर वैभव कार्यार्थाने आता आपण एक संगीत ऐकलं. प्रवीणचं कार्यार्थाने आपल्याला कौतुक करावं लागेल. आगरी कोल्यांची शान आई एकविरा देवी माता. आणि आगरी कोली म्हटलं ना
तर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांची आपल्याला अविस्मरणीय आठवण कोण विसरणार खऱ्या अर्थाने, ज्याने प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांसाठी आयुष्यभर खऱ्या अर्थाने संघर्ष केला. आणि आता येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव हे स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे. ही आहे भूमिपुत्रांची ओळख. ओटू वैभव. क्या बात आहे महागुरु. 1-0 आणि फक्त आता या मॅच मध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. त्यामुळे आता गोलंदाजाने जर चूक केली नाही तर मॅच जिंकणं अशक्यच असाच मी उल्लेख करेन. परंतु जर एक्स्ट्रा बॉल आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकते. या खेळामध्ये काही कधी घडू शकतं. त्यामुळे गोलंदाज काय रणनीती अवलंबेल. 1-0 मध्ये पाहिजेत 9 धावा. फुल टॉस बॉल होता आणि बघा इझी दिला हा बॉल. माहिती आहे रन आलेल्या परवडतील एखादा खराब चेंडू जाण्यापेक्षा, आणि आलाय हा चौकार. त्यामुळे 5 धावांना सामना गमवावा लागला. इथे टीम वाकलनला रेल हार्डलक निशान दिले म्हणजे 21 पॉइंट वाकलन हार्डलक आणि त्यासोबत अभिनंदन गावदेवी तुर्भे. थँक्स वैभव. खऱ्या अर्थाने अतिशय दमदार सामना बघायला मिळाला. प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. एका बाजूला निशान